12th इंट्रोड्यूस केलेला मॅट्रिक्सचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला कुठले पॉइंट डिस्कस करायचे मी परत एकदा सांगतो. फर्स्ट आहे ट्रान्सफॉर्मेशन. ओके, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला इथे डिस्कस करायचा फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट आहे इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स. आपल्याला इथे इनवर्स फाइंड आउट करायचे आणि टू मेथड टू फाइंडिंग द इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स. फर्स्ट इज एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अँड सेकंड इज ऍडजॉइंट मेथड. ओके, आणि थर्ड आहेत ऍप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम रिलेटेड टू मॅट्रायसिस. ओके, तर हे 3 पॉइंट्स आपल्याला इथे ह्या पार्ट मध्ये डिस्कस करायचे आहेत. मी परत एकदा रिपीट करतो. फर्स्ट पार्ट मध्ये आपल्याला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन जो की सिंपल पार्ट आहे. हा मॅट्रायसिस टोटल टॉपिक हा सिंपल आहे. फक्त जर तुम्हाला कन्सेप्ट कळाली तर तुम्ही मोर दॅन 100+ एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकता. फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजली पाहिजे. ओके, तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. नेक्स्ट, inverse of a matrix. There are two methods to finding inverse of a matrix: elementary transformation methods and adjoint method and application related to matrices. तर आपण इथे फर्स्ट एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन लास्ट लेक्चर मध्ये जे आपलं फर्स्ट लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपण स्टार्ट केलं होतं. तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण फर्स्ट जे 3 बुक्स मध्ये सिलेबस वाइज रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, स्केलार मल्टिप्लिकेशन, नॉन झिरो स्केलार मल्टिप्लिकेशन हे पार्ट आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केले होते. आणि त्या रिलेटेड जे सॉल्व एक्झाम्पल आपल्याला बुक मध्ये दिले होते ते आपण सॉल्व करून घेतले होते. तर ह्याच्यामध्ये आपण आता एक्सरसाइज जी आहे ती फोकस करणार आहे. एक्सरसाइज तुमच्या जो नवीन अकॉर्डिंग टू 2020 जो बुक आलाय त्याच्यामध्ये पेज नंबर 39 वरती ही एक्सरसाइज दिलेली आहे. तर ह्या एक्सरसाइज मध्ये जो टोटल 9 क्वेश्चन आहेत त्यातले 4th क्वेश्चन मी बोर्डवरती नोट करून घेतले. तर क्वेश्चन गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ओके, आता फर्स्ट एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल आणि 4th एक्झाम्पल. खूप सिंपल आहे, फक्त लक्ष द्या व्यवस्थित काय एक्झॅक्टली करतोय आपण ते. ठीक आहे, तर इथे अप्लाय गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. सपोज इथे a इज इक्वल टू इथे गिवन आहे 1 - 1 0 3. ओके, आणि ट्रान्सफॉर्मेशन काय करायचं आहे, R1 इज रिप्लेस बाय R2. ओके, आता हा जो असणार आहे तो R1 रो फर्स्ट, हा सेकंड रो. ओके, तर आपल्याला जे काही ट्रान्सफॉर्मेशन दिलंय ते आपण इथे यूज करूया. R1 R2 देन मॅट्रिक्स बिकम -1 3 1 0. ओके, R1 हा R2 ने रिप्लेस केला आणि R2 हा R1 ना बाय डिफॉल्ट रिप्लेस होईल. आणि दिस इज द आन्सर. ओके, जे ट्रान्सफॉर्मेशन विचारलंय ते आपण इथे यूज केलं. आता इथे मी परत क्वेश्चन लिहित नाही, ह्याच्यामध्येच इथे करतो. इथे जो बी मॅट्रिक्स दिलाय, क्वेश्चनचा टायटल परत एकदा सांगतो, अप्लाय गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन टू द गिवन मॅट्रिक्स. ओके, दिस इज द R1, दिस इज R2. आपल्याला इथे काय कुठलं ट्रान्सफॉर्मेशन विचारलंय, R1 इज रिप्लेस बाय R1 मायनस R2. ओके, R1 इज रिप्लेस बाय R1 मायनस R2 हे ट्रान्सफॉर्मेशन वापरलं तर मॅट्रिक्स असं बनेल. R1 रिप्लेस करायचं R1 मायनस R2 ना. R1 मायनस R2 म्हणजे 1 - 2 -1, -1 - 5 -6, 3 - 4 -1. आणि जो सेकंड मॅट्रिक्स राहणार आहे तो ऍज इट इज राहील. दिस इज द आन्सर. ओके, एवढं सिंपल आहे. नेक्स्ट, लक्षात आलं काय करतोय ते. फर्स्ट आपण जे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला दिलंय त्यानुसार आपण इथे ट्रान्सफर करतोय. ओके, R1 मायनस R2 म्हणजे 2 - 1 5 मायनस 1 - 2 -1 - 5 -3 - 4 आणि ह्या टाइप मध्ये आपण ते ट्रान्सफॉर्मेशन फाइंड आउट करणार आहे. ओके, नेक्स्ट जो A इज इक्वल टू 5 1 4 3. तर इथे C1 आणि C2 करायचं आपल्याला. C1 आणि C2. दिस इज द C1 and this is C2. हे ट्रान्सफॉर्मेशन आपण इथे केलं तर हा मॅट्रिक्स म्हटला. ट्रान्सफॉर्मेशन कुठलं करायचं आपल्याला इथे, C1 C2. तर 4 3 5 1. ओके,
आणि बी ला जो करायचा आहे बी 3415 दिलाय, हा असणार आहे R1. R1 हा R2 ने रिप्लेस करायचा आहे. R1 इंटरचेंज बाय R2. तर इथे 4531 आणि त्यांनी सांगितलं व्हॉट यू ऑब्झर्व. इथे जर तुम्ही बघितला ए मॅट्रिक्स हा 4351 झाला, बी मॅट्रिक्स 4351. ऑब्झर्व काय केलं आपण, आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन A and B are equal. ओके, हे जर दिसत नसेल तर मी सांगतो इथे काय लिहिले मी, आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन A and B आर इक्वल. ए आणि बी हे आपले मॅट्रिक्स दोन्ही कसे आले, इक्वल आले. हे 3 एक्झाम्पल सिंपल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. A इज इक्वल टू तर इथे आपल्याला वापरायचे 2C2 2C2. आता हा असणार आहे C1, हा असणार आहे C2, हा असणार आहे C3. 2C2 काय होणार आहे मग इथे 10, 2C2 42 -13. ओके, आणि जो बी मॅट्रिक्स येणार आहे तो काय येणार आहे 1 2 0 4 2 5. तर इथे हा R1 असेल आणि हा R2 असेल. तर आपल्याला इथे ट्रान्सफॉर्मेशन करायचं -3R1. -3R1 काय होणार -3 0 -6 2 4 5. हा बी मॅट्रिक्स झाला. ठीक आहे, हा ए मॅट्रिक्स. आणि फाइंड द ऍडिशन ऑफ 2 न्यू मॅट्रिक्स. हे 2 न्यू मॅट्रिक्स आपल्याला मिळाले आणि ह्यांची ऍडिशन करायची. फर्स्ट मॅट्रिक्स ऍज इट इज नोट करून घेतला. -1 -3 -2 4 0 4 -7 2 6 आणि 8. ओके, हा न्यू मॅट्रिक्स ऍडिशन नंतर हा लक्षात आलंय. जे काही विचारलं इकडे ट्रान्सफॉर्मेशन मध्ये फर्स्ट आपल्याला R1 R2 किंवा जर 3x3 मॅट्रिक्स असेल तर R1 R2 R3 C1 C2 C3 हे फाइंड आउट करता आले पाहिजे. आणि त्यानुसार आपल्याला जे ट्रान्सफॉर्मेशन विचारलंय, ओके, ह्याचं मिनिंग काय होईल R1 इज इंटरचेंज बाय R2. ओके, ह्याचं मिनिंग काय होईल R1 इज इंटरचेंज बाय R1 मायनस R2. R1 मायनस R2 करून इंटरचेंज करायचं आणि ह्या टाइप मध्ये तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे. तर फर्स्ट एक्सरसाइज मध्ये फक्त इथे किती एक्झाम्पल आहेत 9 एक्झाम्पल आहेत, त्यातले हे 4 एक्झाम्पल. तर परत एकदा सांगतो, इथे आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल मध्ये R1 R2 ने रिप्लेस करायचं होतं. सिंपल आहे. R1 हा जो आहे मॅट्रिक्स तो आपण रिप्लेस केला. ठीक आहे, तो बघा इथे शिफ्ट झाला. नेक्स्ट सेकंड मध्ये काय केलं आपण इथे, हे कसं आलं -1 तर सांगतो इथे 1 R1 हा 1 आहे आणि R2 हा 2 आहे. 1 -2 -1 त्या टाइप मध्ये -1 -5 -6 3 -4 -1 आणि बाकीचं आहे असं. फक्त इथे चेंज काय होणार, R1 ला ट्रान्सफॉर्मेशन सांगितलं, R1 चेंज होणार, R2 आहे असा तिथे राहणार आहे. ठीक आहे, तर इथे नेक्स्ट जे ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये ए आणि बी हे 2 मॅट्रिक्स दिले आणि तुम्हाला फर्स्ट मध्ये सांगितले C1 हा C2 ने इंटरचेंज करा आणि R1 हा R2 ने इंटरचेंज करा. आणि आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन व्हॉट यू ऑब्झर्व फ्रॉम दिस एक्झाम्पल, तर आपण इथे ऑब्झर्व काय केलं, हे 2 मॅट्रिक्स इक्वल येत आहेत. ठीक आहे, आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन ए अँड बी मॅट्रिक्स आर इक्वल. आता इथे काय विचारलं, ए हा मॅट्रिक्स गिवन आहे, ट्रान्सफॉर्मेशन दिले 2C2. बी हा मॅट्रिक्स गिवन आहे, ट्रान्सफॉर्मेशन दिले -3R1 आणि आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन जे न्यू मॅट्रिक्स ऑब्टेन होतील त्या दोन्हीची ऍडिशन करायला तिथे सांगितलंय. तर ह्या टाइप मध्ये आपण सॉल्व्ह करतोय. खूप सिंपल आहे, काही अवघड नाही ह्याच्यामध्ये. तर तुम्ही हे व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या आणि नोट करून घ्या. बाकीचे एक्झाम्पल मग हे झालं की घेऊया.
तर हे 5 नंबरचं एक्झाम्पल आहे. 5 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये त्यांनी काय दिलंय, ए मॅट्रिक्स गिव्हन आहे. फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन सांगितले 3R3 अँड देन C3 प्लस 2C2. ओके, तर ह्याच्यामध्ये फर्स्ट जो ए मॅट्रिक्स आहे तो ऍज इट इज नोट करून घेऊया. ए इज इक्वल टू 1 2 3 -1 1 3 3 0 1. नेक्स्ट हा असणार आहे R1 R2 R3 C1 C2 आणि C3. ठीक आहे, तर A इज इक्वल टू फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला काय सांगितलंय, 3R3 3R3. ओके, 3R3 मध्ये R3 जो रो आहे त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचे, बाकी आय असं नोट करून ठेवा. 993. ओके, आणि सेकंड ट्रान्सफॉर्मेशन आहे C3 प्लस 2C2. ओके, ट्रान्सफॉर्मेशन केल्यावर काय होईल बघा, C3 ह्याच्यातला C3 कोण आहे, कॉलम 3 आणि हा C2 आहे 1 2 9. ओके, -1 1 9 C3 प्लस 2C2. आता C3 प्लस 2C2 C3 3 आणि हे मायनस इथं होणार आहे 1. हे 0 0 प्लस 2 2 आणि 3 प्लस 18 21. ओके, अँड दिस इज द फायनल आन्सर. ट्रान्सफॉर्मेशन आहे C3 प्लस 2C2 आणि इथे 3R3. ओके, हे दोन ट्रान्सफॉर्मेशन यूज केलेत आणि आपला आन्सर आला दिस मॅट्रिक्स. ओके, तर ह्या टाइप मध्ये हे एक्झाम्पल आहे, सिंपल आहे. फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं, सेकंड ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं. तर हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला का स्टडी करायचे, तर ट्रान्सफॉर्मेशन स्टडी करायचे की जो पुढची आपली इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ही मेथड आहे, इन्व्हर्स फाइंड आउट करण्याची जी प्रोसिजर आहे, फर्स्ट मेथड एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, त्याच्यामध्ये आपल्याला हे ट्रान्सफॉर्मेशन करावे लागणार आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यामुळे एक्सरसाइज 1 मध्ये त्यांनी हे फक्त ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला आले पाहिजेत म्हणून हे ट्रान्सफॉर्मेशन दिले. आणि हे झाल्यानंतर मग आपण तो टॉपिक स्टार्ट करणार. ठीक आहे, ठीक आहे. तर 6 नंबरचं एक्झाम्पल इथे नोट करून घ्या. हे 5 झालं. 6 मध्ये A इज इक्वल टू 1 -1 3 2 1 0 3 3 1. आणि जे ट्रान्सफॉर्मेशन विचारले and then 3R. ऑब्झर्व करा, मॅट्रिक्स 5 आणि 6 मध्ये मॅट्रिक्स जो इनिशियली दिले ते सेम आहे, फक्त ट्रान्सफॉर्मेशन इथं 3R3 फर्स्ट होतं, हे सेकंड होतं. इथे हे फर्स्ट करायचं, हे सेकंड करायचं आहे आणि आपल्याला कन्क्लुजन काढायचं की दोन मॅट्रिक्स मध्ये काय चेंजेस होतात. तर इथे हा जो मॅट्रिक्स आहे ए तो ऍज इट इज नोट करून घेतला. 1 2 3 3 0 1. ओके, तर इथे हा ज्यावेळेस इथे नोट करून घेऊया त्यावेळेस इथे हा जो असणार आहे तो C1, हा असणार आहे C2 आणि हा असणार आहे C3. हा असणार आहे R1 R2 R3. ओके, तर आपल्याला इथे काय करायचंय, C3 प्लस 2C2 C3 प्लस 2C2 C3 प्लस 2C2 C3 प्लस
2C2 फर्स्ट ॲज इट इज नोट करून घ्या. 3 minus 2 1. ओके 3 2 into 1 minus 1 minus 2 होणार आहे का. 0 इथे येणार आहे 2 आणि 1 plus 6 7. ओके आणि परत ट्रान्सफॉर्मेशन करायचं 3R3 1 minus 1 1 2 1 2. तर R3 जो आहे त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं 9 9 22. ओके आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं इकडे लक्ष द्या की दोन्ही मॅट्रिक्स इथे हा मॅट्रिक्स दिला होता ट्रान्सफॉर्मेशन. ओके इथे हे ट्रान्सफॉर्मेशन आपण फर्स्ट टाइम केलं, इथे हे सेकंड टाइम केलं. इथे काय केलं, हे फर्स्ट टाइम केलं आणि हे सेकंड टाइम केलं. ठीक आहे. तर ऑब्झर्वेशन काय आलं की फायनल रिझल्ट हे आपल्याला दोन्हीचे सेम मिळाले. मीन्स इथे कन्क्लुजन असं मिळालं की जर तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन हे कुठल्याही पद्धतीने केलं त्याला काही असं थंब रूल नाही की हेच फर्स्ट केलं पाहिजे, तरी तुमचा आन्सर कसा असणार आहे सेम. ओके तर इथे कन्क्लुजन काय लिहू शकतो आपण, वी कन्क्लूड दॅट example number 5 matrix answer and example number 6 matrix answer are same. ओके हे आपल्या इथे कन्क्लुजन निघाले. तर हे लक्षात घ्या, हे तुम्ही नोट करून घ्या. आपण घेऊया नेक्स्ट एक्झाम्पल 7. Seven number. Use suitable transformation on 1 3 2 4 to convert into upper triangular matrix. ओके तर इथे क्वेश्चन हा असा विचारला, यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन ऑन दिस मॅट्रिक्स ओके टू कन्वर्ट इनटू अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. मग अप्पर ट्रायंग्युलर कशाला म्हणतात रे, तर फर्स्ट आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर आलं पाहिजे. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये 1 3 हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स झाला. ठीक आहे. जे जे हे काय झाले डायगोनल एलिमेंट. ओके हे नॉन डायगोनल. जर लोअर डायगोनल एलिमेंट हे 0 असतील तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणलं जाईल, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तुम्हाला टाइप माहित पाहिजे म्हणून आपण फर्स्ट लेक्चर मध्ये, जर तुम्ही ते फर्स्ट लेक्चर बघितलं नसेल तर फर्स्ट लेक्चर आधी बघून घ्या आणि त्याच्यानंतर हे लेक्चर बघा. ठीक आहे. तर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये आपण हे अशा टाइप मध्ये इथे करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट मग इथे जो मॅट्रिक्स आहे 1 3 2 4 1 3 2 4, मग हा जर 0 करायचा असेल तर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन कसं केलं पाहिजे, आपल्याला काय सांगितलं, ह्याचं कन्वर्जन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये करायचं. म्हणजेच हा एलिमेंट इथे 0 करायचा. हा एलिमेंट जर 0 करायचा असेल तर तुम्हाला इथे यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन टू कन्वर्ट इनटू अप्पर ट्रायंग्युलर, म्हणजेच हा एलिमेंट आहे हा 0 करायचा आहे. तर काय वापरणार, सिंपल आहे. इथे रो ट्रान्सफॉर्मेशन वापरा आणि सिंपली हा R1 आहे हा R2 आहे. तर R2 मधून जर मी 3R1 हे मायनस केलं तर माझा हा एलिमेंट 0 येणार आहे. कसा येणार आहे बघा, R2 3 आहे मायनस 3 इंटू R1 किती 1 आहे, 3 मायनस 3 0. ओके तर इथे 1 0 2. आता इथे 4 मायनस 6 किती होणार, 4 मायनस 6 मायनस 2. ओके एकच ट्रान्सफॉर्मेशन वापरलं आपला आन्सर आला. दिस इज द अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स.
आहे काय अवघड याच्यामध्ये? ओके, फक्त तुम्हाला एकदा तर ट्रान्सफॉर्मेशन आले की मग तुम्हाला पुढची जी मेथड आहे आपली इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स ती सिंपल जाईल. तर हे फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन परफेक्ट करा. ठीक आहे. नेक्स्ट आहे 8 नंबरचं एक्झाम्पल. एट नंबरच्या एक्झाम्पल मध्ये इकडे लक्ष द्या काय दिलंय ते. कन्वर्ट 1 2 -1 3 into an identity matrix by suitable row transformation. ओके, रो ट्रान्सफॉर्मेशन करून आपल्याला हे इथे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्जन करायचं. आता हे फर्स्ट माहित पाहिजे की ते आयडेंटिटी मॅट्रिक्स कशाला म्हणलं जातं. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे 1 0 0 1 म्हणजेच काय डायगोनल एलिमेंट हे 1 असतात आणि नॉन डायगोनल एलिमेंट हे 0 असतात. ठीक आहे, त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणलं जातं. तर इथे हा जो मॅट्रिक्स आहे गिवन तो A इज इक्वल टू नोट करून घ्या. सपोज 1 2 -1 3. ओके, आपलं टार्गेट काय आहे की आपल्याला हा ह्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे 1 0 0 1. ओके, मग ह्याच्यासाठी आपल्याला जे काही ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल ते आपण केलं पाहिजे. ठीक आहे, तर आता इथे हा 2 आहे, हा 0 कधी बनेल? सेम आता जी प्रोसिजर होती ती. हा R1 आहे, हा R2 आहे. तर इथे R2 - 2 R1 केलं तर आपला हा एलिमेंट काय बनेल? 0 1 -1. R2 - 2 R1 हे 0 बनेल आणि इथे काय होईल? 3 5 बनेल. ओके, परत आपल्याला काय करायचं इथे? हे 0 बनवायचं. हे 0 बनवण्यासाठी आता काय करूया? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. मग सपोज हा आपला इथे C2 आहे आणि हा C1 आहे. जर मी C2 + C1 केलं -1 + 1 0 बनेल. ओके, ट्रान्सफॉर्मेशन कुठलं वापरलं? C2 + C1. तर इथे 1 0 आणि इथे काय होणार आहे? 0 आणि इथे 5 बाय डिफॉल्ट. ओके, आणि परत मी काय करतो इथे किती ट्रान्सफॉर्मेशन वापरले बघा. हे फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन हे 0 बनवण्यासाठी वापरलं, सेकंड हे 0 बनवण्यासाठी, आणि आता हे 1 बनवण्यासाठी काय वापरलं पाहिजे? तुम्ही जर R2 ला हा जो रो आहे सेकंड, ह्या R2 ला जर 5 ने डिवाइडेड केलं. ओके, आता इथे 0 डिवाइडेड बाय 5 झिरोच येणार आहे आणि इथं 5 डिवाइडेड बाय ओके आन्सर 1 येणार आहे. तर तुमचं इथं काय जाणार आहे? 1 0 0 1 हे ट्रान्सफॉर्मेशन आला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. ओके, तर इथे किती ट्रान्सफॉर्मेशन केले? हे 3 ट्रान्सफॉर्मेशन, आणि हे तुम्हाला तिथे दाखवायचे. ओके, ठीक आहे. हे आहे एक्झाम्पल नंबर 8. तर ह्या एक्झाम्पल मध्ये एक मॅट्रिक्स 2x2 चा गिव्हन आहे. त्याचं कन्व्हर्जन आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये करायचं आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स ज्याचे डायगोनल एलिमेंट हे 1 असतो आणि नॉन डायगोनल एलिमेंट हे 0 0 असतात. ओके, ह्या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन आपल्याला ह्या मॅट्रिक्स मध्ये करायचंय. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला यूज काय करायचंय? रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून आपल्याला त्याचं कन्व्हर्जन तिथे पुट करायचंय. तर इथे लक्षात आपण कशा पद्धतीने करतोय. इथे 1 2 -1 3. ओके, रो ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला इथे यूज करायचंय. तर रो ट्रान्सफॉर्मेशन कसं यूज करणार? आता इथे हा जो मॅट्रिक्स आहे हा R1 आहे आणि हा R2 आहे.
तर हा 0 करायचा असेल तर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन असं वापरायला पाहिजे, R2 मायनस 2R1. ओके, 1 मायनस 1 हे 0 बनेल आणि 3 मायनस मायनस 5 बनेल. ओके, मायनस मायनस प्लस बनेल 5. हा R1 आहे, R2 आहे. आता आपल्याला हे 1 बनवायचे तर मग काय केलं पाहिजे, R2 ला 5 ने डिवाइडेड करूया. 1 0 मायनस 1 1. ओके, R2 जो रो आहे त्याला 5 ने डिवाइडेड केलं. हे सेकंड ट्रान्सफॉर्मेशन. आणि आपल्याला आता हे 0 बनवायचे म्हणल्यावर काय केलं पाहिजे, सिंपल आहे, R1 प्लस R2 करा. ओके, मायनस 1 प्लस 1 0 बनेल. 1 प्लस 0 1च येणार आहे, हे 0 0 1. ओके, तर इथे विचारलं आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन आणि ह्या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करून घेतलंय. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मेशन बघा इथे काय काय केलं आपल्याला. इथे 3 ट्रान्सफॉर्मेशन करावं लागले. त्यानंतर हे आपलं गिव्हन मॅट्रिक्स हा आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाला. सेम प्रोसिजर तुम्हाला इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स मध्ये फॉलो करायची. तुम्हाला तो मॅट्रिक्स हा आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे रिक्वायरमेंट ट्रान्सफॉर्मेशन असतील ते तुम्हाला करता आले पाहिजेत आणि त्यानुसार तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, याची प्रॅक्टिस करा की कशा पद्धतीने आपण करतोय हे. ठीक आहे, आणि आताच आपण एक प्रॉपर्टी पण पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये 5 आणि 6 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये बघितली. जरी ट्रान्सफॉर्मेशनचा सिक्वेन्स जरी चेंज झाला तरी रिझल्ट मध्ये कुठेही फरक पडत नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये हे तुम्हाला प्रॅक्टिस, जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते ट्रान्सफॉर्मेशन इझी जाईल आणि तुम्हाला इझिली आयडेंटिफाय करता येईल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपण हे ट्रान्सफॉर्मेशन केलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण जे 8 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं ते एक्झाम्पल 2 टाईपनं आपण इथे सॉल्व्ह केलं. फर्स्ट आपल्याला इथे विचारलं होतं रो ट्रान्सफॉर्मेशन, पण जे फर्स्ट मी 8 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर त्याच्यामध्ये रो आणि कॉलम दोन्ही कॉम्बिनेशन यूज केले आणि परत मी जे सॉल्व्ह केलं ते रो ट्रान्सफॉर्मेशनने केलं. तुम्ही त्याची प्रॅक्टिस कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने करा. ठीक आहे, जेणेकरून तुमची जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढे तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन हे परफेक्ट बनेल. आता हे एक्झाम्पल बुक मध्ये कॉलम ट्रान्सफॉर्मेशन न दिलंय तर फर्स्ट आपण रो न बघूया, परत कॉलम न बघूया. ठीक आहे, तर आता रो ट्रान्सफॉर्मेशन आता तुम्ही कशा स्टडी करताना कसं करायचं, काही एक्झाम्पल रो ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व्ह करायचे, काही कॉलम ना, आणि काही दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं. ज्यावेळेस तुम्ही दोन्हीचं कॉम्बिनेशन कराल त्यावेळेस तुम्हाला हे एक्झाम्पल खूप सिंपल जातील. ठीक आहे, तर नेक्स्ट अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्जन करायचे. तर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणलं जातं, ज्याचे लोअर डायगोनल एलिमेंट हे 0 असतात. ठीक आहे, लोअर डायगोनल एलिमेंट हे 0 असतात आणि हे कशाला करायचं आपल्याला, रो ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे सिम्पली लक्षात काय ठेवायचं, ह्या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये करायचं आणि कशाचा यूज करायचा आहे, रो ट्रान्सफॉर्मेशनचा. ठीक आहे, तर आता इथे रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं म्हणजे हे 3 एलिमेंट आपल्याला 0, आपले टार्गेट पॉइंट लक्षात ठेवायचे की आपल्याला एक्झॅक्टली काय 0 करायचंय, हे 2 3 आणि हे 2. ओके, हे 0 झालं की अप्पर ट्रायंग्युलर मध्ये कन्वर्ट झाला, आपला आन्सर मिळाला. ठीक आहे, नेक्स्ट मग फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन मी काय करतो इथे, आता आपण अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट की एका वेळी आपण 1 किंवा 1 पेक्षा जास्त आपण इथे ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. तर इथे मी डायरेक्टली 2 ट्रान्सफॉर्मेशन केले तर मी एक स्टेप अवॉइड करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आता इथे काय केलं जाईल, R2 हा R1 आहे, हा R2 आहे आणि हा R3 आहे. R2 मायनस 2R1 आणि इथे R3 मायनस 3R1 हे दोन 0 होतील. ओके, ट्रान्सफॉर्मेशन 1 मायनस 1 2 हा 0 झाला. आता इथे बघा 1 हा 1 आहे, मायनस मायनस प्लस 1 प्लस 2 3
ओके, हे 3 आहे आणि -4 -1 येणार आहे, हे 0 झालं. आता इथे 2 आणि +3 5. ओके, 4 -3r1, 3 म्हणजे 6, 4 - 6 -2. ओके, आता लक्ष द्या, हा पॅरामीटर मला 0 करायचा आहे. हा पॅरामीटर कसा 0 होईल? ओके, जर मी येते R2 ला फर्स्ट हा 1 एलिमेंट करून घेतो, म्हणजे मला ट्रान्सफॉर्मेशनला सिंपल जाईल. किंवा मग डायरेक्टली थोडंसं क्रिटिकल होईल, थोडी प्रॅक्टिस करावं लागेल. डायरेक्टली 1 स्टेप मध्ये आपण हे 0 करू शकतो. बघा कसं, इकडे लक्ष द्या. आपण जर इथे क्रॉस मल्टिप्लाय जर 5 ला 3 ने केलं आणि 3 ला 5 ने केलं तर ते 0 होणार आहे, मायनस केलं तर. इकडे लक्ष द्या, हा R3 आहे आणि हा R2 आहे. डायरेक्टली ह्या स्टेप नंतर आपल्याला आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट जर 3R3 केलं, 3R3 म्हणजे 15 -5R2 केलं, ओके, 0 बनणार आहे. 1 - 1 2 0 3 -1 0 0. आता हे फक्त कॅल्क्युलेशन करावं लागेल. कसं करूया, 3 × -2 -5 × -1 म्हणजे किती येणार, -6 + 6 आणि हे पण आपलं काय आलं, 0. ओके, अँड दिस इज द कन्व्हर्जन ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन. आपण किती यूज केले इथे, 1 आणि हा 2. ठीक आहे, तर तुम्ही होमवर्कला हे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ट्राय करायचं बघा. ऍज वेल एज कॉम्बिनेशन यूज करा, रो ऍज वेल एज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. तर ट्रान्सफॉर्मेशन लक्षात आलंय, अकॉर्डिंग टू सिच्युएशन तिथे फॉर्म्युला यूज केला पाहिजे. ठीक आहे, जशी कंडिशन असेल, आपल्याला जर येते अप्पर ट्रायंग्युलर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर लोअर डायगोनल हे 0 बनवले पाहिजेत. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर अप्पर डायगोनल एलिमेंट हे 0 बनवले पाहिजे. जर युनिट मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर अप्पर डायगोनल एलिमेंट आणि लोअर नॉन डायगोनल एलिमेंट हे दोन्ही पण काय बनवले पाहिजे, 0. तर हे लक्षात घ्या की आपल्याला इथे कशामध्ये कन्व्हर्जन करायचंय, कुठलं ट्रान्सफॉर्मेशन विचारलंय, रो विचारलं असेल तर रोज यूज केलं पाहिजे, कॉलम दोन्ही सिंपल आहेत. रो मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं, कॉलम मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं. आणि जिथे फक्त ट्रान्सफॉर्मेशन म्हणलं जाईल तिथे तुम्ही ऍज पर सुटेबल जे तुम्हाला इझी वाटेल, रो किंवा कॉलम, ते तुम्ही तिथे यूज करू शकता. ठीक आहे, तर हे प्रॅक्टिस करा. ऍज वेल एज जे एक्झाम्पल हे आपण सॉल्व्ह केले, हेच एक्झाम्पल तुम्ही हे तुमचे ट्रान्सफॉर्मेशन यूज करा. जर मला हे असं करायचं असतं तर काय करावं लागलं असतं. ठीक आहे, तर ह्या टाइप मध्ये प्रॅक्टिस करा. हे एक्झाम्पल तुम्ही कॉलमने सॉल्व्ह करा, कॉलमनं हे जर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्जन करा किंवा रोनं हे जर युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्जन करा. जेवढे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही जास्त कराल तेवढं तुमचं माइंडसेट असं तयार होईल की बाबा तुम्हाला जे ट्रान्सफॉर्मेशन आहेत ते लगेच क्विकली लक्षात येतील. एक्झाम मध्ये मॅट्रिसेस बघितला की तुम्हाला लक्षात येईल की इथे आपल्याला काय ट्रान्सफॉर्मेशन केलं पाहिजे. ठीक आहे, तर ही होती आपली एक्सरसाइज नंबर 1. ओके, तर एक्सरसाइज 1 मध्ये आपण एक्झॅक्टली जो फर्स्ट पॉइंट आहे तो कव्हर केला, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता जो नेक्स्ट आपण उद्याच्या लेक्चरला जे स्टार्ट करणार आहे ते इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स. ओके, इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स, देर आर 2 मेथड टू फाइंडिंग इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स. फर्स्ट इज एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अँड सेकंड इज ऍडजॉइंट मेथड. तर फर्स्ट आपण बघणार आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये इनव्हर्स कसा फाइंड आउट केला जातो, बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन और बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, हे बघणार आहे. आणि ऍडजॉइंट मेथड हे सिंपल आहे, तुम्ही मायनर कोफॅक्टर हे ऑलरेडी 11th मध्ये फाइंड आउट केलेले आहेत. तेच 75% तोच पार्ट आहे मायनर कोफॅक्टर. त्याच्यानंतर एक फॉर्म्युला इनव्हर्स साठी आणि तो तुम्ही यूज केला की तुम्हाला ऍडजॉइंट मेथड नुसार तुम्हाला इनव्हर्स मॅट्रिक्सचा फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, तर उद्याच्या लेक्चरला आपण बघूया इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स. हे नोट करून घ्या.